याचा संत उपायो जाणता असे यादवरायो. आणि सर्वांचा इलाज फक्त देवाला माहिती आहे, म्हणून त्याला ज्ञानोबा म्हणतात, ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साधी गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतू सर्वांचं ज्याला सर्व माहित आहे त्याला देव म्हणतात. गांधार मने हे न होयो करी प्रयोजी अंत्येय. आणि मग दुर्योधनाने सांगितलं, अरे हे नसं सोडायचं, अश्वत्थामा वायव्य असलं नसं सोडायचं तर दुसरं सोड. तू आहेसी अस्त्र सागर मग क्रोधे द्रोणपुत्र. आणि तू बाबा अस्त्राचा सागर आहे, तुला काहीतरी इलाज माहितच असेल. मग त्यावेळेला द्रोणाच्या पुत्रांनी काय केलं? ओढोनी पाची बाण प्रखरो निंदिला दुष्टदुंदो. आणि 5 बाण सोडले, दुष्टदुम्नाचा जीव घेतला. ये रे विसबानी वाजले चौनी चारी वारू भेटले. दुष्टदुम्न मेला नाही, त्याने 4 बाण सोडले आणि 4ही बाजूला आपलं रक्षण केलं. आणि काही असंख्य केले बाण देखाय. आणि असंख्य बाण एकमेकावरती प्रेरणा केली. घोर महाघोर युद्ध दाहले तव अश्वस्थामा गयोनी बोले. आणि महाघोर असं आज युद्ध झालेलं आहे, त्यावेळेला गर्जना करून अश्वत्थामा काय बोलत आहे? अरे सप्त जनाते नाही, अरे नाते जाननात नाही तू आटले. आणि त्यावेळेला अश्वत्थामाने सांगितलं, मला तू आणखी ओळखलंच नाही. आज सर्वांकडे पात्र तरी सात्विक याला निमित्त. आणि आता मी सर्वांना आज मारल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेला सार्थकी त्याच्याकडे आला. त्यासी झुटे अद्भुत अश्वस्थामान. आणि आज सार्थकी समोर आल्यानंतर त्याच्यासोबत सुद्धा युद्ध करत असताना अश्वत्थामा मग भीमावली धावला घोर संग्राम झाला. आणि भीमदादावरती तो धावून गेला अश्वत्थामा. असं महायुद्ध घोर युद्ध झालेलं आहे. उपाळाशी मारिता झाला असंख्यात. आणि असंख्य भूमीवरचे जे राजे होते त्यांना मारण्यात आलं. युवराज प्रक्षेत्र कौरव शेतीराज सुदर्शन मानव. युवराज दुष्येत्र कौरव शेतीराज मानव नावाचे राजे आज शांत केले. वीर मारोणी सर्व धुंडे भीमाशी. आणि असे असंख्य वीर मारले, भीमदादाशी झुंजत आहे. पराभविला भीमसेन मग धनंजय लेखुण. आणि भीमदादाला परास्त केल्यानंतर आता अर्जुन जवळ आला. महाघोर युद्ध करुण बोलता झाला. आणि महाघोर असं युद्ध केलं. भीमदादा अर्जुन काय बोलत आहे? अरे तव पौरुष ज्ञान शक्ती आणि कौरवाच्या ठाई प्रीती. अरे बाबा, एवढी पुरुषार्थ शक्ती तुझ्याकडे आहे अश्वत्थाम्या, आणि तू त्या कौरवांच्या बाजूला गेला. आमुच्या ठाई अप्रीती ते दाखली आली. तुमचं आमचं काय वैर आहे ते सांग बरं. तुम्ही आमचं काय वाकडं केलं, आम्ही तुमचं काय वाकडं केलं हे तू सांग. आमचं कौरवाचं आमच्या भावकीतल्या भावकीत भांडण आहे, तुमचं आमचं काही भांडण आहे का? तू गुरुपुत्र आहे, मी शिष्य आहे, मग आमचं तुमचं काही भांडण नसताना तू आमच्याशी का वैर करतो? तुझा अभिमान बहुतो हा काळाला पार्षद. अरे बाबा, तुला जो अहंकार आहे ना की तू गुरुपुत्र आहे, मी सर्व शिकलेला आहे, हे काळाच्या तोंडी पडिजे दुनियाची उंडी. जेव्हा माशी पाप पाखरे तेव्हा हे सरे. जसं पापण हालत नाही तेवढ्या टायमात जीव जाऊ शकतो, पण तरी तुला याचा एवढा अभिमान आहे. दुरी करी नक्की पार्थो मिंची करीन. आणि मग मी तुला दूर असा का वाटतो असं अर्जुन म्हणत आहे. इकडे धृतराष्ट्र म्हणे ऐका गुरुपुत्र वाण योग्य सखा. आणि आता धृतराष्ट्राला संजय सांगत आहे गुरुपुत्र, आणि अर्जुन आता काय बोलत आहे? या ते परुषवाणी का वदना पार्थ. अपरुष असं म्हणलं त्याला, कारण तू पुरुषार्थात नाहीस, तू अपुरुष आहेस, म्हणजे हिजड आहेस असं अर्जुन बोलला अश्वत्थामाला. संजय म्हणे ऐकवचन युवराजादी सुदर्शन. आणि संजय राज सांगत आहे, हे राजा ऐक, युवराजादी सर्व सुदर्शनासह कौरव क्षेत्रादी करुण मारिले मानवादी. आणि कौरव मानव या देशाचे राजे सर्व यांनी मारले. दुष्टदुर्मानी समजतो तेने केले पराभूत. आणि दुष्टदुम्नासह सर्वांना पराजित केले या अश्वत्थाम्याने. मनोनी परुषवाणी पार्थ बोलता झाला. म्हणून आपल्याला रागाला अपरुष असं त्याला म्हणलं.
प्रेरिता झाला अभिमंत्रोणी आणि त्यांनी काय केलं मंत्राच्या साहाय्याने अग्निअस्त्राची प्रेरणा केली. येणे ब्रह्मांड व्यापिले पांडव दळ पळो लागले आणि पूर्ण ब्रह्मांड अग्नीने व्यापून गेलं. पांडव दळ आता पळायला लागलं. मेले मृच्छांगत झाले उद्विग्न ऐक हे आता आगच लागली. आगच जर आपल्या मागं पळायला लागली, काही पळता पळताच पडले, काही मूर्छित झाले, काही मेले जाग्यावरती. पर्वत गुहा नदी नगरे सर्व जाई तेने असले पर्वतासह गुहा नदी नगर मोठे मोठे गाव जळून पडले. एवढं अग्निअस्त्र यांनी सोडलं अश्वत्थाम्याने. गौरवी हर्ष वाजंत्रे वाजविली ते वेळे आणि कौरवांनी हर्षाचे वाद्ये नगारे तुतारे वाजवलेले आहे. यावरी सर्वास्त्र प्रतिघाता जे अस्त्रिले होते विघाता आणि विधात्याने जे सर्व जनतेला मारण्यासाठी एक अस्त्र निर्माण केलं होतं ते पार्थला हला प्रेरिता सर्व शामक नामे आणि सर्व शामक नावाचं अस्त्र अर्जुनाने आता त्याचं मंत्र जप केला आणि ते अस्त्र आपल्या धनुष्यावरती आणलं. तेने अग्न्यास्त्र निवारिले मग पांडव सहर्ष झाले आणि त्याने त्या अग्निअस्त्राचं निवारण केलं. पांडवांना हे पाहून हर्ष झाला. कडे अश्वस्थामा रथा खाले उतरला देखाय आणि आता अश्वत्थामा रथाच्या खाली उतरून उभा राहिला. महादुखिया झाला रात्री बाहेर गेलं आणि महादुःख झालं. आज आपले हात सुद्धा झाले एवढे अस्त्र चालून आणि आपले पिता सुद्धा मेले म्हणून वनात निघून गेला. तव व्यास पुढे देखिला तेजो राशी आणि मग व्यास महाराज त्याला दर्शन देताय. ते तेज पुंजाची राश आहे. त्यासी नमस्कारुणी बोले स्वामी या सर्वथा स्वबळे नमस्तुते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविंदाय तपोत्र नेत्र तेजस्वया भारत तैल्य पूर्णम प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. असा ज्ञान राजाचा जो नमन व्यास महाराजांना आहे तसंच नमन आता त्यांनी केलं. अजय होते अर्जुने ते जाहले निर्फळ आणि अजय जो होता तो निष्फळ झालेला पाहिला व्यास महाराजांनी. पाहे शस्त्रास्त्रे टाकली परिती सर्व वृथा गेली एवढे शस्त्रास्त्र सोडून सर्व वाया गेले असं व्यास महाराजांना समजलं. आता म्हणजे तरी भली गोष्टी होयो आता जरी काही बोलावं तर भलीच गोष्ट आहे असं म्हणलं. कारण न सांगता तुम्हाकडून येते अंतर विश्वभर परिहाराची नगे संतांना सर्व कळत असतं. तरी कृष्णार्जुनी वहिला सांगे काया प्रतिकार केला आणि कृष्ण अर्जुनांचा का तू प्रतिकार केला, त्याचं तुझं काय भांडण होतं असं व्यास महाराजांनी त्याला विचारलं. तव व्यास देव बोलिला ऐक सावधानो आता व्यास महाराजांनी सांगितलं हे अश्वत्थाम्या तुला आता लक्षपूर्वक ऐक मी काय गोष्ट सांगत आहे ते. हा आदि पुरुष श्री कृष्ण ऊर्ध्व बाहू वायू भक्षुण. अरे बाबा जो आदि पुरुष कृष्ण आहे त्यांनी काय केलं, ज्या वेळा गोकुळामध्ये हवा सुटली होती ती हवा तोंडामध्ये घेऊन घेतली. बाराला अग्नी लागली होती ती अग्नी सुद्धा भक्षण केली. येणे तप केले पूर्वी दानो 60 सहस्त्र वर्षे 60,000 वर्ष ज्यांनी तप केलं कोणत्या आश्रमामध्ये, बद्रिक आश्रमामध्ये. आणि त्या ठिकाणी नरनारायणाच्या अवताराने हे कृष्ण आणि अर्जुन होते. येणे तपे भूगोल व्यापला मग हा ब्रह्मभूत झाला. आणि त्या तपाने ही भूमी सर्व व्यापून गेली आणि म्हणून या ठिकाणी हे पराक्रमी आहे. त्यानंतर येणे देखिला महादेव आणि त्यानंतर त्यांची महादेवाशी भेटी झाली होती. तो विश्वेश्वर स्थाणू लहानाहुनी लहानू. आणि तो देव केवढा आहे तर जो लहानाहून लहान आहे आणि मोठ्याहून मोठा आहे असा तो परमात्मा. मोठ्या परिस मोठा ईशानू रुद्र धुर्जटी पिनाकी. हा पिनाक पाणी जो रुद्र धुर्जटी आहे तो मोठापेक्षा मोठाही तोच आहे, लहानापेक्षा लहानही तोच आहे. त्याचं वर्णन माऊलीने ज्ञानेश्वरीत केलेलं आहे की जो आजाहून अज आहे, जो वृद्धाहून वृद्ध आहे तो सगळ्यात मोठा तोच आहे, सगळ्यात लहान सुद्धा. सर्वात पहिला पुरुष म्हणजे परमात्मा आणि सर्वात शेवटचा पुरुष म्हणजे परमात्मा. असा पिनाक पाणी महादेव भेटला. प्रती परश्वरी शुनी गदी जटी चंद्रओळी. ज्याच्या जटेमध्ये गंगा असते आणि चंद्राचं बिंब त्याच्या जटेमध्ये असते. व्याघ्राज नकटीने खळी परी दंडयुक्त. अहो ज्या दंडावरती त्यांचा हात ठेवलेला असते, व्याघ्र चर्म परिधान केलेला असते असा महादेव.
अंगरी यज्ञोपलितो सर्वदेव संमलितो आणि अंगामध्ये यज्ञ उपवीत धारण केलेलं असते. सर्व देव आजूबाजूला पूजेसाठी उभे असतात. अचिंत्य महिमा पार्वती सहितो सगुण निर्गुण आणि अचिंत्य महिमा करणारा सगुण सुद्धा तोच आहे, निर्गुण सुद्धा तोच आहे, तो पिनाकपाणी परमात्मा. हो नाना परिस्थितीला महेश संतोष पावला. याचं नाना परिस्तवन या दोघांनी केलं. कृष्ण अर्जुनाने नर नारायण रूपामध्ये आणि तो परमात्मा केदार रूपाने प्रसन्न झाला. अनेक वर देता झाला ऐसा हा नारायण. असा हा नारायण त्याला अनेक रूपामध्ये वर देणारा ठरला. आणि नर तो जाण पार्थो येणेही तप केले बहुत. आणि नर हा पार्थ आहे, त्याने सुद्धा नारायणाबरोबरच बद्रिक आश्रमामध्ये म्हणजे बद्रीच्या ठिकाणी तप केलेलं आहे. अजून सुद्धा त्या ठिकाणी 2 पर्वत आहेत, त्याला नर आणि नारायण म्हटले जाते. आणि बद्रीच्या ठिकाणी जर 1 दिवस तप केलं तर 10,000 वर्ष तप केल्याचं पुण्य लागते. असं बद्री क्षेत्रावर त्यांनी तप केलं. आणि जो केदार आहे, केदार रूपी महादेव, त्यांनी त्याला वरदान दिलं. मग भूभार उतरणार्थ अवतरले दोन्ही. आणि यांनी काय केलं, या भूमीचा भार दैत्यांपासून, या अधर्म्यांपासून कमी करण्यासाठी ही लीला केली. आणि दोघं जण इथं नर नारायण रूपाने आलेले आहे. हा महादेव आदिपुरुषो पूजिताती देव विशेष. आणि विशेष देवाची पूजा केल्यानंतर विशेषच फळ मिळत असते. की दोघांचं आराध्य दैवत म्हणजे महादेव आहे. चतुर्दशी अष्टमी सो करावे लिंग पूजन. चतुर्दशीला अष्टमीला ते काय करतात, पिंड बनवतात आणि त्या पिंडाची लिंग पूजा करतात. शिवाची पार्थिव लिंगे करिता पाविले सर्व मनोरथ. आणि शिवाची पार्थिव लिंग, पार्थिव म्हणजे भूमी, भूमीची माती घेऊन जर लिंग बनवले तर चिखलाचे लिंग बनवल्यानंतर अनंत पुण्य लागतं. पूजन प्रकार विस्तरतो असे लिंग पुराणी असे. आणि या पूजनाचा प्रकार लिंग पुराणामध्ये विशेष तऱ्हेने महिमा वर्णन केला आहे. अगा पार्थिव लिंग महिमा न वर्णवे ब्रह्मादिका आम्हा. अहो, आम्हाला साधू संतांना आणि ब्रह्मादिकाला सुद्धा लिंगाचा महिमा वर्णन होत नाही. आणि सत्व रजतमा याचे अंश देवत्रयो. आणि सत्व रज तम म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या निर्गुण परमात्म्यातून याचे अंश रूपाने आहे. मनोनी शिवा पार्था केशवा तुवा नमस्कारची करावा. शिव, पार्थ आणि केशव हे तिन्ही एकच आहे. तिन्ही देव जैसे ब्रह्मांडीचे जसे, तसं त्या तिघांना सुद्धा तू नमन करायला पाहिजे. हे नर नारायण आणि महादेव हे एकच रूप आहे. व्यासे दिगलासे बरवा ऐसा उपदेश. असा बरवा उपदेश संतांचं ते कामच आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे बोली घ्यायचे ऋषी सात धावे वर्ताया. तसं ज्यांचं घर वैकुंठात आहे ते या ठिकाणी सामान्य जीवाला उपदेश करण्यासाठी आलेले आहेत. आणि ते काम ते निरंतर करत असतात. मग रुद्र आणि कृष्णार्जुनो यासी करोनी नमन. आणि रुद्र, कृष्ण, अर्जुन यांना नमन करू. परावृत्त दाहरा द्रोणनंदनो ऐसी शतरुद्री. आणि आता असं 100 रुद्र त्यांनी पूजा केली. आणि आता परावृत्त झाला. व्यास महाराजांचा बोध त्याला मिळाला. संजय म्हणे धृतराष्ट्रासी द्रोण सुंदोनी 5व्या दिवशी. आणि आता संजय इकडे सांगत आहे, द्रोणाचार्य 5व्या दिवसाचं निर्वाणीचं युद्ध करत असताना स्वये गेला ब्रह्मलोकासी ध्यान योगे. ध्यान योग लावला. ध्यान योग साधून ते स्वतः ब्रह्मलोकाला गेले. इकडे पार्थतये वेळा व्यास येत देखिता झाला. आणि इकडे पार्थ अर्जुनाने व्यास महाराज येत आहेत असं पाहिलं. नमस्कारोनी पुसता झाला अंतर्गत. नमस्कार केला आणि नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्ला रविंद्राय पत्र देत तेलस्वया भारत तैल्य पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप्ती. जी ज्ञानाची ज्योत जिथे जागती आहे तोच व्यास महाराज त्याला पार्थ अर्जुनाने आज नमन केलेलं आहे. अहो मनसी युद्ध करिता कोणी महापुरुष स्पर्शताय. आणि माझ्याशी युद्ध करत असताना दोन्ही महापुरुष स्पर्श करत असताना दिसतो शूल टाकिता रणांगणी पुढे. आणि जसं माझ्या पुढे शूळ पडत आहे असं मला दिसत आहे. तोची पुढे सैन्य जिंकितो मी तया मागे जाता असतो. आणि मला असं वाटते की एक शूळ माझ्या पुढे पळत आहे, ते आधीच युद्ध करत आहे, मी त्याच्या मागे मागे बाण सोडत आहो असं अर्जुन व्यास महाराजांना मनोगत सांगत आहे. व्यास म्हणती अगा
तो श्री शंकर कृपाळू अहो शंकर कृपाळू आहे, त्यांचं त्रिशूल तुझ्या पुढे चालते, त्याच्या मागे मागे तुझे बाण चालतात. तुझी ये तपसामुखी करिता पुढे सायार्थी जाता असता. तुझं तप पाहिलं, तुझी सहाय्यता करण्यासाठी हरिहराचं त्रिशूल चालते. तरी ध्यान भजन सर्वथा करी त्याचे. त्याचं भजन कर, त्याचं ध्यान कर, त्याच्याशिवाय दुसऱ्याचं काही चिंतन करू नको अर्जुना. हे उपदिष्ट परियेसी पूजिता सर्व कामना पावसी. अहो त्या भोळ्या शंकराची जर पूजा केली, सर्व मनोरथ पूर्ण होतात. पार्थिव पूजन महिमेसी न वर्णवे येते मुखे. आणि एका मुखाने त्या पार्थिव लिंगाची पूजा करणाऱ्याचं वर्णनच होऊ शकत नाही, असं पार्थिव पूजेचं फळ आहे. महादेव महात्मा रुद्रो ईशान्य जटिल भुवनेश्वर. विशाल जटिल असणारा भुवनेश्वर महादेव महात्मा रुद्र अवतार. पशुपती शिवत्रय अक्षर हर महाबाहो पूर्ण. महाबाहू असणारा पशुपतीनाथ, तो त्याचा पराक्रम, त्याचा आगळा वेगळा आहे. सिद्धी चिरवासा देवनाथो स्थाणू जगत प्रधान अजित. तो अजित असणारा परमात्मा जगत प्रधान आहे. जगतपती जगदवंद्य जगदोद्यान जगतपती. जगताचं ध्यान असणारा एकमेव शिव परमात्मा, तो जगतपती आहे. विश्वद्रष्टा विश्वात्मा विश्वसृता शतान शुद्धात्मा. तो शुद्धात्मा आहे, विश्वपती आहे, विश्वात्मा आहे. विश्वयोनी विश्वकर्मा विश्वमूर्ती. विश्वयोनी विश्वकर्मा आणि विश्वमूर्ती सुद्धा तोच आहे. यशस्वी स्वयंभू विश्वेशो भूत भुवनोद्भव भूतेश. भूतेश्वर, भूत, भुवनोद्भव असे त्यांचे अनेक नाव आहेत. चंद्रशेखर महेशो ऐसी नाना नामे. असे अनेक नावे आहेत. भीम, चंद्रशेखर, महेश असे त्याचे अनेक नाव आहेत. ही युक्त श्री शंकरो भजत राहे निरंतर. आता तो काय करतो, मनामध्ये ध्यान लावतो. श्रीराम जय राम जय जय राम भजन करी महादेव. राम तुझी सदाशिव असं निरंतर आपल्या ध्येयाचं ध्यान करत राहतो. आणि काही भक्ती अपार करी शंभूची. अनेक अपार भक्ती शंभूची करणारे महान योगी सिद्ध पुरुष बसलेले आहे. अवध्यस्तव दक्ष यज्ञो विध्वंसीला न लागता क्षण. अहो दक्ष राजाचा जो महायज्ञ होता, एका क्षणात त्याचं नायनाट करून टाकला. तेने उपद्रवले जनो तीही लोकीचे. आणि तिन्ही लोकांच्या जनातल्या लोकांना त्राही त्राही केलं, कारण सतीने त्या यज्ञामध्ये उडी मारली होती. मग देव शरण येऊनी दिदला यज्ञ भाग शूळपाणी. आणि मग सर्व देवता शरण आले आणि यज्ञ भाग त्या शूळपाणी देवतेला दिला, म्हणजे महादेवाला दिला. आणि राक्षसाची तिन्ही पुढे गेले नाशिली. आणि तीन त्रिपुरारी राक्षसाचं तिन्ही पुरं नष्ट ज्याने केले, तो महादेव. आयश रोप्य स्वर्णमये स्वर्गी नगरे भ्रमती तिये. आयश, रौप्य आणि स्वर्णमय अशा तीन नगऱ्या होत्या. त्रिपुरासुर राजा, त्याचा राजा होता, त्याचं वंदन, त्याला मारून ते त्रिपुरारी सुराच्या नगऱ्या इंद्राच्या स्वाधीन केल्या. त्याचे तारकाक्ष मकराक्ष पाहे विद्युमाली अधिपती. तारकाक्ष, मकराक्ष आणि विद्युन्माली हे तीन त्याचे उत्तराधिकारी होते त्या नगरीत. याही जिंकले सुरगणो म्हणून देव गेले शिवा शरणो. आणि त्यांनी या तिघांनी सर्व देवतांना जिंकून घेतलं होतं, इंद्रपदावरती राज्य केलं होतं, म्हणून देव महादेवाला शरण गेले होते. मनती ब्रह्मवरद हे तिघे जणो मारावेजी शंकरा. हे देवादी देवा शंकरा, यांना तिघांना ब्रह्मदेवाचं वरदान आहे, याला तुम्हीच मारू शकता. मग महेशे गंगमादनो याचे धनुवानी पृथ्वी बयंदनो. आणि मग महेशाने काय केलं, गंधमादन, धनु आणि पृथ्वी असं ऐसे करून आपणो नागेंद्र अक्षो. आणि त्यावेळेला नागेंद्राक्षाने काय केलं, चक्रे चक्रार्क ब्रह्मा सारथी विष्णुवाने केली शांती. आणि आपल्या ब्रह्मदेवासारखं चक्र आपल्या हातामध्ये घेतलं, विष्णुदेवांनी त्याची शांती केली होती. मग गंधर्वी केली स्तुती मही मंत्रोणी. आणि गंधर्वांनी मही भूमीवरती मंत्र करून आता देवाची, महादेवाची स्तुती केली. व्यास म्हणती हा अर्जुना हे शतक दुर्योधनाय. आणि मग व्यास महाराजांनी सांगितलं, अर्जुना या देवाची पूजा केल्यानंतर काहीच कोणाला कमी पडत नाही.
सर्वत्र पातकनाशका पूर्ण कामदो. अहो शिव नाव घेतल्यानंतर अनेक पापांचं निरसन होतं. जसं शिवलीलामृतामध्ये येते, एका बाईनं एका बछड्याचं म्हणजे गाईच्या वासराचं शिर कापलं आणि शिर कापलं आणि मग पाहिलं बोकड्या कापायच्या आहे, शिर कापलं ते गाईच्या वासराचं. फक्त शिव शिव म्हणलं आणि तिचं पाप नाहीसं झालं. असं गो हत्येचं पाप नाहीसं करणारा शिव नाम आहे. हे तू अखंड मनी धरी आणि लिंग पूजा भावे करी. अरे बाबा तू मनामध्ये अखंड याची प्रीती धर आणि लिंगाची पूजा कर. ऐसे बोलून या धडकडी गेले कृष्ण द्वैपायन. आणि कृष्ण द्वैपायन म्हणजे व्यास महाराज असं बोलल्यानंतर चालले गेले. संजय म्हणे धृतराष्ट्रासी पार्थिव पूजन करिता नेमेसी. आणि संजय आता धृतराष्ट्राला सांगत आहे पार्थिव पूजेचं अनन्यसाधारण महत्व व्यास महाराजांनी सांगितल्यानंतर आता अर्जुन पार्थिव पूजाचं लिंग करत आहे. साम्राज्य पद प्राप्त तयासी होय शंकर प्रसारे. काळ्या गाईचं शेण आणि भूमीची माती म्हणजे गंगेतली माती घ्यायची आणि त्याचं लिंग बनवायचं महादेवाचं आणि त्याची पूजा केल्यानंतर राज्य संपत्ती सहज प्राप्त होते असं अर्जुन करत आहे महाराज. वैशंपायन म्हणती भारता हे द्रोणपर्वीची समूर्तता. आता वैशंपायन महाराज जन्मेजय राजाला सांगत आहेत. महाराज लक्षपूर्वक ऐका, ही 2 पर्वामध्ये कथा आलेली आहे महाभारताच्या. कथी संक्षेपता व्यास प्रसादे. मलाही व्यास महाराजांचा प्रसाद आहे, कारण वैशंपायन मुनी, जन्मेजय मुनी असे 4 शिष्य या व्यास महाराजांचे आहेत. त्यापैकी हे वैशंपायन मुनी सांगतायत माझ्या गुरुमाऊलीच्या प्रसादानेच मी तुला ही कथा सांगत आहे. हे 7वे पर्व होता संपूर्ण मृत उठले 7 ब्राह्मण. आणि हे 7वं पर्व आहे. जेव्हा हे 7वं महाभारताचं पर्व पूर्ण झालं 2 पर्व, त्यावेळेला 7 ब्राह्मण आता उठून उभे राहिले. जन्मेजय राजाने जे मारले होते गेल्या वर्षी सांगितलं, एक बाई भेटल, एक घोडा भेटल, त्या घोड्यावर बसू नको, बसला तर जंगलात जाऊ नको, गेला तर त्याला मारू नको, मारला तर त्यातून बाई निघल, तिच्याशी बोलू नको, बोलला तर लग्न करू नको, केलं तर तिच्या म्हणणं ऐकू नको आणि ऐकलं तर ब्राह्मणाची हत्या करू नको. तेच त्या राजाने केलं की 18 ब्राह्मण मारल्याचं पाप याच्या मुखांनी बसलं. त्यापैकी आता 7 ब्राह्मण उठून बसले. आणि ब्रह्महत्या 7 दाटलो नाश पावला रायाच्या. आणि 7 ब्रह्महत्येचा नाश आता राजाचं झालेला आहे. वस्त्रही उडवले 7 हात तैसेची पुष्ट हृदयापर्यंत. जो कुष्ठरोग हृदयापर्यंत आलेला होता ते हृदयापर्यंत आता वरून खालीपर्यंत कमी झालेला आहे. आणि 7 हात जे काळं धोतर होतं